बातमी आहे। शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांकडून अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याच्या आरोपानंतर सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार चांगलेच संतापलेत। मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांशी संबंधित तक्रारी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत रोजगार हमी योजना, गायगोठा आणि वैयक्तिक सिंचन विहीर योजनेच्या लाभासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे। यानंतर सत्तार यांनी या संबंधित अधिकाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केल्याचं समजतंय। तसंच कठोर कारवाईचा इशारा सुद्धा दिला आहे। 2-2 वर्ष 3-3 वर्ष पैसे देणार नाही, त्याच्या गरीब माणसाने काय करायला पाहिजे? लगेच ताई तुमचं नाव लिहिलं गेलं, या आठवड्याभरमध्ये नाही आलं तर पुढची कारवाई मी करत नाही। सरपंच कोरगाव बाजार बोला तर त्याचे 3 नाव होते, असलम शेख महमद आणि दौलत अमदर। 2-2 वर्ष 3-3 वर्ष पैसे देणार नाही, त्याच्या गरीब माणसाने काय करायला पाहिजे? सिल्लोडमधील बैठकीत अधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी चांगलं झापलेलं आहे। अनेक लाभार्थ्यांकडून पैसे मागितल्याचा आरोप काही लाभार्थ्यांनी केला होता। तशी तक्रार त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या या बैठकीमध्ये केली होती आणि त्या अनुषंगानं अब्दुल सत्तार संतापल्याचं पाहायला मिळतंय। कारवाई करण्याचा इशारा अशा अधिकाऱ्यांवर त्यांनी दिला आहे। 2-2 वर्ष 3-3 वर्ष पैसे देणार नाही, त्याच्या गरीब माणसाने काय करायला पाहिजे? लगेच ताई तुमचं नाव लिहिलं गेलं, या आठवड्याभरमध्ये नाही आलं तर पुढची कारवाई मी करत नाही। सरपंच कोरगाव बाजार 2-2 वर्ष 3-3 वर्ष पैसे देणार नाही, त्याच्या गरीब माणसाने काय करायला पाहिजे? लगेच ताई तुमचं नाव लिहिलं गेलं, या आठवड्याभरमध्ये नाही आलं तर पुढची कारवाई मी करत नाही। सरपंच कोरगाव बाजार